3, 2, 1. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण जात आहोत फिजिक्सच्या पुढच्या लेक्चरकडे. बिफोर गोइंग टू द नेक्स्ट टॉपिक ऑफ द फिजिक्स, विस्कोसिटी कन्सेप्ट पाहतोय आपण. सगळ्यांना माहिती आहे. त्या पुढच्या टॉपिककडे जात असताना मागच्या लेक्चरला आपण काय पाहिलं थोडंसं मी तुम्हाला रिवाइज करतो. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण फिजिक्स मधला अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट तो पाहिला, प्रेशर. प्रेशर म्हणजे काय, तर प्रेशर इज द फोर्स पर युनिट एरिया. त्याच्यानंतर आपल्यासाठी महत्त्वाचं रिलेशन जे आहे ते म्हणजे प्रेशर आणि एरियाचं प्रेशर आणि हाईटचं रिलेशन. प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू हाईट. म्हणजे जेवढी हाईट हे असेल तेवढं म्हणजे हाईट केव्हा वाढते, जेव्हा प्रेशर अप्लाय केला जातो तेव्हा. तुम्ही सगळ्यांनी डे टू डे लाईफ मध्ये एक्झाम्पल्स पाहिले असतील, बरोबर आहे. तर आपण पुढच्या कन्सेप्टकडे जाणार आहोत, तो म्हणजे स्टोक्स लॉ. आता स्टोक्स लॉचं स्टेटमेंट काय आहे, थेरटिकल स्टेटमेंट आणि मॅथमॅटिकल स्टेटमेंट ते आपण पाहणार आहोत. तर पाहूया आपण स्टोक्स लॉ. बिफोर गोइंग टू द स्टोक्स लॉ, in the last lecture we have seen the concept of the विस्कोसिटी, बरोबर आहे. तर पाठीमागच्या लेक्चरला आपण काय पाहिलं, तर विस्कोसिटी हा कन्सेप्ट पाहिला होता. त्याच्यानंतर मित्रांनो कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी पाहिला आपण. कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी मध्ये न्यूटन्स लॉ पाहिला आपण. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी पाहिला. त्याच्यानंतर आज आपण जाणार आहोत आपण स्टोक्स लॉ कडे. आता विस्कोसिटी मध्ये दोन लॉ आहेत, एक म्हणजे न्यूटन्स लॉ आणि दुसरा स्टोक्स लॉ. तत्पूर्वी आपण इलॅस्टिसिटी मध्ये पाहिला तो म्हणजे कोणता लॉ पाहिला, आठवतंय सांगा? हुक्स लॉ. ठीक आहे, करेक्ट. आता स्टोक्स लॉचं स्टेटमेंट पहा. स्टोक्स लॉ काय स्टेटमेंट काय सांगते आपल्याला, तर स्टोक्स लॉ विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. विस्कस फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. आता विस्कस फोर्स कुठे आहे पहा बरं. एक लिक्विड कंटेनर आपण घेतलेला आहे या ठिकाणी. सपोज दिस इज द लिक्विड कंटेनर, बरोबर आहे. आणि या लिक्विड कंटेनर मध्ये आपण एक स्फिअर घेतलेला आहे, बरोबर आहे. सपोज दिस इज अ स्फिअर. ग्रीन कलरने दाखवते पहा. सपोज दिस इज स्फिअर. Suppose this is a sphere. We are marking this in this way. Suppose this is a sphere, okay, which is falling under gravity. आपण वरून काय केलेले आहे, गोळी आहे हे समजा, बरोबर आहे. दिस इज स्फिअर, SPHERE, स्फिअर फॉलिंग डाउनवर्ड डायरेक्शन. खाली पडते ती गोळी कशामध्ये, लिक्विड कंटेनर मध्ये. दिस इज अ लिक्विड कंटेनर. काय घेतलेला आपण, हा लिक्विड कंटेनर घेतलेला आहे. याच्यामध्ये लिक्विड घेतलंय. तुम्ही कोणत्याही प्रकारचं लिक्विड घ्या. फॉर एक्झाम्पल आपण ग्लिसरीन घेऊ शकतो, बरोबर आहे, किंवा ऑइल घेऊ शकतो. याच्यामध्ये ही गोळी या ठिकाणी आपण टाकलेली आहे. स्फिअर या ठिकाणी टाकलेली आहे आपण. गोळी टाकली तर ती काय होणार आहे, खाली येणार आहे. येत असताना ती काय होईल, एका कॉन्स्टंट वेलॉसिटीने खाली येणार आहे, बरोबर आहे. आणि त्या वेलॉसिटीलाच काय म्हटलं जातं, टर्मिनल वेलॉसिटी. कॉन्स्टंट वेलॉसिटी विथ विच बॉडी फॉल्स टू द लिक्विड कॉलम. टर्मिनल वेलॉसिटी डेफिनेशन आपण नंतर पाहणारच आहोत. टर्मिनल वेलॉसिटी म्हणजे काय, इट इज अ कॉन्स्टंट वेलॉसिटी. हे कॉन्स्टंट वेलॉसिटी आहे का, त्या वेलॉसिटीने ती बॉडी काय होणार आहे, खालच्या दिशेला येणार आहे. कॉन्स्टंट वेलॉसिटी v, and this is called the terminal velocity. And this viscous force is directly proportional to the coefficient of viscosity eta. Viscous force directly proportional to radius and of sphere, and viscous force directly proportional to velocity, that is the terminal velocity. Okay, आपण म्हणू शकतो टर्मिनल वेलोसिटी. हा विस्कस फोर्स कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, तर कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटीला. विस्कस फोर्स कशाला डायरेक्टली, तर रेडियसला. आणि विस्कस फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेलोसिटी. आणि व्हिच वेलोसिटी दिस इज टर्मिनल वेलोसिटी. टर्मिनल वेलोसिटी डेफिनेशन मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइड वरती समजून सांगणार आहे. आता विस्कस फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटीला, रेडियस ऑफ स्फिअरला आणि टर्मिनल वेलोसिटीला. आता मॅथमॅटिकल एक्सप्रेशन समजून घ्या. या ठिकाणी viscous force directly proportional to eta, F directly proportional to eta, then F directly proportional to R, okay, F directly proportional to R, and F directly proportional to V. What is V? V is terminal velocity. And combining these three इक्वेशन, एक इक्वेशन घेऊया आपण, दुसरं इक्वेशन आहे, तिसरं इक्वेशन. तर आपल्याला F प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घ्यावा लागेल. तर प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काय घ्यायचं आपल्याला या ठिकाणी,
So we are taking the proportionality constant here. Sorry, this is some wrong. F directly proportional to eta into RV. F directly proportional to eta RV. Here we remove the proportionality sign. Here we take F is equal to 6 pi. आपण काय घेतलंय कॉन्स्टंट मित्रांनो या ठिकाणी 6 पाय काय केलेलं आहे कॉन्स्टंट घेतलेला आहे. ठीक आहे 6 पाय इट इज अ कॉन्स्टंट is equal to 6 pi constant and F is equal to 6 pi eta RV. Here F is a viscous force, pi is a constant and which having the value 3.14 3.14 आपण घेतो असतो त्याची व्हॅल्यू. ठीक आहे and eta is called as the coefficient of viscosity, r is called as the radius of sphere and v is called as the terminal velocity. v ला काय म्हटलं आपण terminal velocity. Therefore we get the formula F is equal to 6 pi eta RV. What is F? Viscous force. 6 pi is the constant. Okay. 6 pi हा काय constant आहे सगळ्यांनाच माहिती आहे 6 pi हा काय constant असतो. त्याच्यानंतर eta RV. What is eta? Eta is called as the coefficient of viscosity. R is called as the radius of sphere. आता हा जो sphere घेतलाय आपण त्याची रेडियस किती असणार आहे मित्रांनो तर ती r असणार आहे. त्याची वेलोसिटी आपण टर्मिनल वेलोसिटी आपण त्याला म्हटलं होतं ज्या वेलोसिटीने ती बॉडी काय होते खाली येत असते आणि ती वेलोसिटी कॉन्स्टंट असते. ठीक आहे आता या ठिकाणी सगळंच कॉन्स्टंट आहे. काय काय कॉन्स्टंट असणार आहे पहा बरं. कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी ही कॉन्स्टंट असणार आहे कारण एकच लिक्विड घेतलंय जर लिक्विड बदललं तरच कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी बदलणार आहे. ठीक आहे त्याच्यानंतर रेडियस ऑफ स्फिअर कॉन्स्टंट असणार आहे आणि टर्मिनल वेलोसिटी सुद्धा कॉन्स्टंट असणार आहे तर त्या वेलोसिटीने ती बॉडी काय होते असते लिक्विड कॉलम मध्ये खाली जाणार आहे. बरोबर आता या ठिकाणी तीन प्रकारचे फोर्स दिसत आहेत बरोबर आहे. एक तर त्याच्यावरती जो फोर्स अप्लाय होणार आहे तो खालच्या दिशेला कोणता होणार आहे तर त्याचा वेट मुळे काय होईल ती बॉडी खालच्या दिशेला जाईल. परंतु जात असताना त्या बॉडीला अपवर्ड दोन प्रकारचे फोर्स अप्लाय होतात. एक म्हणजे अपथ्रस्ट फोर्स आणि दुसरा विस्कस फोर्स. हे दोन्ही काय करत असतात त्याला वरती ढकलत असतात आणि त्याच्यामुळे त्याची वेलोसिटी काय होते जाते कमी कमी होते बरोबर आहे आणि ती कॉन्स्टंट असते बरोबर. पाहिजे असेल तुम्ही तर पहा सगळ्यांनी एक हे घ्या ग्लास जार घ्या किंवा एक ग्लास घेतला आपण त्या ग्लास मध्ये जर आपण ऑइल घेतलं बरोबर किंवा ग्लिसरीन घेतलं आणि ग्लिसरीन मध्ये जर आपण एखादी बॉल बेरिंगची गोळी टाकली सायकलच्या गोळ्या असतात ना अशी गोळी त्या ठिकाणी सोडली तर ती गोळी अतिशय संत गतीने खाली जात असते आणि त्या वेलोसिटीला काय म्हटलेलं आपण टर्मिनल वेलोसिटी. याचं एक प्रॅक्टिकल आहे आपल्याला त्या प्रॅक्टिकल करत असताना तुम्हाला हा कन्सेप्ट अतिशय चांगल्या प्रकारे समजून येईल. तर सगळ्यांनी लक्षात द्या स्टोक्स लॉ आणि त्याची आपण जी प्रॅक्टिकल मध्ये जी ट्यूब वापरली त्याला स्टोक ट्यूब म्हटलेलं आहे बरोबर. कारण हा एक्सपेरिमेंट स्टोकने कशासाठी केला होता काय ते मी तुम्हाला पुढच्या स्लाइड मध्ये सांगणार आहे. तर viscous force is directly proportional to the coefficient of viscosity. Viscous force directly proportional to radius and viscous force directly proportional to terminal velocity. Okay, and there is a formula viscous force F is equal to 6 pi eta RV. This formula remember all this formula. ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो जाऊया आपण स्टोक्स लॉ चं ऍप्लिकेशन कुठे आहे तर स्टोक्स लॉ इज ऍप्लिकेबल ओनली टू लॅमिनार फ्लो ऑफ द लिक्विड. लॅमिनार फ्लो म्हणजे काय तर कॉन्स्टंट फ्लो असतो. लॅमिनार फ्लोचे प्रकार कोणते कोणते आहेत फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये तुम्हाला सेकंड इयर थर्ड इयरला शिकायला मिळणार आहे. तर पूर्वी आपण पाहूया लिक्विड फ्लो होत असताना त्याचे प्रकार कोणते कोणते आहेत बरोबर आहे. तर पहिला प्रकार आहे स्ट्रीमलाइन फ्लो बरोबर आहे. फ्लो ऑफ लिक्विडचे दोन प्रकार स्ट्रीमलाइन STREAM स्ट्रीमलाइन. ठीक आहे स्ट्रीमलाइनलाच लॅमिनार फ्लो असं म्हटलं जातं. ठीक आहे दुसरा जो फ्लो असतो प्रकार तो म्हणजे टर्बुलंट फ्लो. स्ट्रीमलाइन फ्लो दुसरा टर्बुलंट फ्लो आणि तिसरा असतो अनस्टेबल. अनस्टेबल हा काय डे टू डे लाईफ मध्ये नाही आपण त्याचा स्टडी करत जास्त दोन फ्लो आपण पाहत असतो एक स्ट्रीमलाइन फ्लो आणि दुसरा टर्बुलंट फ्लो. आता स्ट्रीमलाइन फ्लो चं एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर तुम्ही पाहिलं असेल की नदीचं पाणी बरोबर आहे दोन प्रकारे आपण पाहतो. पावसाळ्यामध्ये कसं असतं टर्बुलंट असतं खळखळून वाहत असतं बरोबर आहे. तेच आपण दिवाळीच्या पिरियड मध्ये किंवा ऑक्टोबर नोव्हेंबरच्या पिरियड मध्ये जर पाहिलं तर ते पाणी एकदम संत गतीने वाहत असतं. स्ट्रीमलाइन फ्लो त्याला आपण म्हणतो. किंवा कॅनॉलचं पाणी पाहिलं असेल तुम्ही संत गतीने वाहत असतं. तोच तुम्ही धबधबा जर पाहिला तर धबधबा कसा वाहत असतो टर्बुलंट फ्लो असतो बरोबर आहे. त्याचं जर आपण पाईप मध्ये जर पाणी असं वाहत असेल बरोबर आहे तर या ठिकाणी स्ट्रीमलाइन मध्ये ते संत गतीने वाहत असतं. सगळे मॉलिक्यूल एकाच दिशेला जात असतात. पण टर्बुलंट मध्ये मात्र या ठिकाणी मॉलिक्यूलची दिशा वेगवेगळी असते. एक मॉलिक्यूल वरती जाईल खाली जाईल असे वेगवेगळ्या दिशेने जात असतात.
हे तुम्हाला शिकायला मिळणार आहे फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये. तर परंतु आपण क्लासिकल मेकॅनिक्स आहे, फ्लुइड मेकॅनिक्स आहे आणि तुम्ही आता इंजिनिअरिंग मेकॅनिक्स पाहताय. तर स्ट्रीमलाईन फ्लो मध्ये काय होतं, तर जे लिक्विड लेयर्स असतात ते सगळे असे संत गतीनं स्ट्रेट एकाच लाईन मध्ये चाललेले असतात आणि त्याचं सगळ्यांचा व्हेलॉसिटी कशी असते, सेम असते, कॉन्स्टंट असते. मात्र टर्बुलंट फ्लो मध्ये मात्र सगळ्या याची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नसते, सेम व्हेलॉसिटी नसते. त्याचं कारण काय, तर त्याच्यामध्ये जो काही वेग आहे त्याचा किंवा त्याचे जे मॉलिक्युल आहेत ते वेगवेगळ्या दिशेने मूव्ह होत असतात, रँडमली मूव्ह होत असतात आणि त्यामुळे त्या फ्लोला काय म्हटलं होतं आपण, टर्बुलंट फ्लो म्हटलं होतं. आता याचं एक्झाम्पल सांगायचं तर फॉलिंग ऑफ द रेन ड्रॉप्स एक्झाम्पल. तर रेन ड्रॉप्स कसे असे जर आपण पाहिलं तर गारा पडत असतील, गारा कशा पडतात, संत गतीने येतात का, नाही, तर ते टर्बुलंट असतो त्यावेळेस फ्लो, बरोबर. परंतु जर पावसाळ्यामध्ये जर आपण पाहिलं की पावसाच्या धारा एकदम संत गतीनं येत असतात, जोरदार पावसाचे तर मोठमोठे थेंब असतात, छोटे छोटे थेंब असतील तर ते रेन ड्रॉप्स आपण त्याला म्हणतो. रेन ड्रॉप्स अतिशय याने वाहून येत असतात, ठीक आहे. तर त्याला आपण स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्बुलंट फ्लो म्हटलंय. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की टर्मिनल व्हेलॉसिटी, कुठं पाहिली टर्मिनल व्हेलॉसिटी हा कन्सेप्ट पहा बरं. इथं तुम्ही शब्द पाहिला होता टर्मिनल व्हेलॉसिटी. आता टर्मिनल व्हेलॉसिटी डेफिनेशन पाहूया. टर्मिनल व्हेलॉसिटी इज द मॅक्सिमम व्हेलॉसिटी, मॅक्सिमम म्हणा किंवा त्याला कॉन्स्टंट हा शब्द वापरा, ठीक आहे. मॅक्सिमम जी कॉन्स्टंट व्हेलॉसिटी असते त्या कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं बॉडी मुव्हिंग थ्रू अ विस्कस फ्लुइड, त्या व्हेलॉसिटीनं ती बॉडी काय होत असते, त्या लिक्विड मध्ये काय येत असते, खालच्या दिशेला येत असते. इथं पहा ही बॉडी जेव्हा खाली येत असते तेव्हा ती कोणत्या वेगाने येते, एका कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने येतं, त्यालाच आपण काय म्हटलं होतं, टर्मिनल व्हेलॉसिटी. आता टर्मिनल व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे जो आपल्याला प्रॅक्टिकल मध्ये आहे. तर त्याचा फॉर्म्युला असा आहे, पहा, कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी कॅल्क्युलेट करण्याचा, इटा इज इक्वल टू 2/9 r स्क्वेअर d मायनस रो इंटू जी, जी अपॉन व्ही. व्ही म्हणजे काय, टर्मिनल व्हेलॉसिटी. इटा म्हणजे काय, तर इटा इज कॉल्ड एज अ कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. 2/9 काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. आर म्हणजे काय, रेडियस ऑफ मेटल स्फिअर. व्हॉट इज डी, डी म्हणजे डेन्सिटी आणि रो म्हणजे सुद्धा डेन्सिटी. आता डी आणि रो मधला फरक काय मी सांगतो तुम्हाला. जी म्हणजे काय, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि व्ही म्हणजे काय, टर्मिनल व्हेलॉसिटी. आता याच्यावर आपण व्ही चा फॉर्म्युला मिळवू शकतो. पहा काय फॉर्म्युला आहे व्ही चा, इथं आलेला आहे, पहा, व्ही इज इक्वल टू 2/9, ठीक आहे, आर स्क्वेअर रो मायनस सिग्मा घेतला, ठीक आहे, डी मायनस रो घेतला तरी चालेल, सिंपल तुम्ही वेगळं वापरू शकता. जी म्हणजे काय, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि इटा म्हणजे कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. हियर व्हॉट इज डी, डी इज अ डेन्सिटी ऑफ मेटल स्फिअर. ही कशी असणार आहे, जास्त असणार आहे. आणि रो इज अ डेन्सिटी ऑफ लिक्विड असणार आहे. आता सर तुम्ही सांगा, डी म्हणजे डेन्सिटी ऑफ मेटल स्फिअर, रो म्हणजे डेन्सिटी ऑफ लिक्विड घेतलं, असं का केलंय तुम्ही, रो मायनस डी का नाही घेतला, ठीक आहे, डी मायनस रो घ्या, ठीक आहे, तुम्ही रो मायनस डी का नाही घेतला, बरोबर आहे. मित्रांनो लक्ष द्या, मेटलची जी डेन्सिटी आहे ती लिक्विड पेक्षा काय असेल, जास्त असेल. जर लिक्विडची ती जर डेन्सिटी जर जास्त नसेल, ठीक आहे, तर ते लिक्विड मध्ये ती जी काय बॉल बेरिंगची गुळी आहे, बरोबर आहे, खाली जाणारच नाही. आपण एक कंटेनर कन्सिडर करूया, हे जे लिक्विड घेतले आपण, त्या लिक्विडची डेन्सिटी त्या मेटल स्फिअर पेक्षा कशी असेल, कमी असेल. आता मेटल स्फिअरची डेन्सिटी जास्त असल्यामुळे तो मेटल स्फिअर काय होईल, लिक्विड कंटेनर मध्ये खालच्या दिशेला जाणार आहे, बरोबर आहे. आपण त्याचा वेट म्हटलं डब्ल्यू आणि त्या वेटने ती खाली जाईल. तर अशा पद्धतीने डेन्सिटी of the metal sphere is a d and rho is the density of the liquid. All of you understand? Yes. सगळ्यांना समजले का हे? d म्हणजे डेन्सिटी ऑफ metal sphere and rho is the density of liquid. Then we are going to the next concept, critical velocity. आता जुन्या सिलेबस मध्ये जो जी स्कीमचा सिलेबस होता डिप्लोमाचा, त्या ठिकाणी या डेफिनेशन आपल्याला परीक्षेला विचारला जायच्या. आय स्कीम मध्ये याच्यावरती काही क्वेश्चन विचारले जात नाहीये, पण तरी सुद्धा तुम्हाला हा कन्सेप्ट समजला पाहिजे, क्रिटिकल वेलोसिटी म्हणजे काय. आता क्रिटिकल वेलोसिटी म्हणजे काय, द वेलोसिटी ऑफ लिक्विड, critical velocity is the velocity of liquid at which streamline flow becomes turbulent flow. असं
अशी व्हेलॉसिटी का त्या व्हेलॉसिटीला स्ट्रीमलाईन फ्लोचं रूपांतर कशामध्ये झालं पाहिजे, टर्बुलंट फ्लो मध्ये झालं पाहिजे. आता स्ट्रीमलाईन फ्लोला कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आपल्याला जावं लागतं रेनॉल्ड्स नंबरकडे. रेनॉल्ड्स नंबर हा कन्सेप्ट आता आपल्या सिलेबस मध्ये नाहीये, तरी तुम्हाला सांगतो की रेनॉल्ड्स नंबर बद्दल जर सांगायचं झालं तर रेनॉल्ड्स नंबर नुसार लिक्विडच्या फ्लोचे 3 प्रकार पडतात. मगाशी सांगितलेले स्ट्रीमलाईन फ्लो, तर तुमचं रेनॉल्ड्स नंबरची जी व्हॅल्यू आहे आर, त्याच्यावरती फ्लो ऑफ लिक्विड डिपेंड असतो, स्ट्रीमलाईन आहे की टर्बुलंट आहे किंवा अनस्टेबल आहे. ठीक आहे. जर रेनॉल्ड्स नंबर तुमचा 2000 पेक्षा कमी असेल, आर कॅपिटल आर ची व्हॅल्यू, तर तुमचा स्ट्रीमलाईन फ्लो असतो. काही ठिकाणी 500 सांगितले, काही वेगवेगळं असेल. ठीक. त्याच्यानंतर जर रेनॉल्ड्स नंबर हा 2000 आणि 3000 च्या मध्ये असेल तर तो लिक्विडचा फ्लो कसा असतो, तर अनस्टेबल असतो. कसा असतो, अनस्टेबल. परंतु तोच रेनॉल्ड्स नंबर हा जर आपला capital R is greater than 3000, then flow of liquid is called as a turbulent. आता मधली जी अवस्था आहे कोणती असते, अनस्टेबल. तर तिथं फ्लो ऑफ लिक्विड जो आहे तो अनस्टेबल असतो. स्ट्रीमलाईन फ्लोला रेनॉल्ड्स नंबर 2000 पेक्षा कमी असतो. रेनॉल्ड्स नंबर इट इज अ नंबर विच डिटरमाइन द नेचर ऑफ फ्लो ऑफ लिक्विड. रेनॉल्ड्स नंबर काय इंडिकेट करतो की आपल्याला नेचर कसं आहे, लिक्विडचं फ्लोचं नेचर कसं आहे. आता फ्लुइड मेकॅनिक्स शिकायचं म्हटलं तर तुम्हाला फ्लो ऑफ लिक्विड हा कन्सेप्ट अतिशय महत्त्वाचा आहे. आणि आपण फ्लुइड मेकॅनिक्सचाच एक पार्ट पाहतोय, विस्कॉसिटी. आता विस्कॉसिटी ऑफ द लिक्विड कशा कशावर अवलंबून असते, तर विस्कॉसिटी ऑफ लिक्विड डिपेंड्स अपॉन द टेम्परेचर. ठीक आहे. त्याच्यानंतर विस्कॉसिटी कशावर अवलंबून असते, इम्प्युरिटी. तत्पूर्वी आपण जाऊया पुन्हा एकदा क्रिटिकल व्हेलॉसिटीकडे. क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे काय, का स्ट्रीमलाईन फ्लोचं रूपांतर कशामध्ये झालं पाहिजे, तुमचं स्ट्रीमलाईन फ्लोचं रूपांतर टर्बुलंट मध्ये झालं पाहिजे. त्या व्हेलॉसिटीला काय म्हणायचं, क्रिटिकल व्हेलॉसिटी. स्ट्रीमलाईन फ्लोचं रूपांतर टर्बुलंट मध्ये करणारी व्हेलॉसिटी म्हणजे टर्बुलंट. मग त्याच्या अगोदरची व्हेलॉसिटी कोणती असेल, कोणती असेल, त्याच्या सुरुवातीची त्याच्या अगोदरची जी व्हेलॉसिटी असेल ती असेल त्याची टर्मिनल व्हेलॉसिटी असेल, कारण ती कोणती असते, कॉन्स्टंट असते. बरोबर आहे. आणि त्यावेळेस फ्लो कोणता असतो, स्ट्रीमलाईन असतो. आणि स्ट्रीमलाईन फ्लोचं रूपांतर टर्बुलंट मध्ये होत असताना जी व्हेलॉसिटी अक्वायर झालेली असते त्या व्हेलॉसिटीला आपण काय म्हटलं जातं, क्रिटिकल व्हेलॉसिटी. ओके. देन वी आर गोइंग टू द इफेक्ट ऑफ द टेम्परेचर. टायमिंग, इफेक्ट ऑफ द टेम्परेचर. वेळ संपत आलेला आहे. ठीक आहे. तर टेम्परेचर इफेक्ट काय होतोय, तर मित्रांनो विस्कॉसिटी ऑफ लिक्विड डिक्रीजेस रॅपिडली विथ इन्क्रीज इन द टेम्परेचर. टेम्परेचर वाढलं असता विस्कॉसिटी काय होते, डिक्रीज होते. बरोबर आहे. आणि विस्कॉसिटी इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. म्हणजेच काय की टेम्परेचर आणि विस्कॉसिटी मध्ये काय रिलेशन आहे, तर टेम्परेचर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू विस्कॉसिटी. ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचार जायला लक्ष द्या. टेम्परेचर आणि विस्कॉसिटी मध्ये काय रिलेशन आहे, तर टेम्परेचर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू विस्कॉसिटी. म्हणजे एक क्वांटिटी वाढली असता दुसरी क्वांटिटी काय होते, डिक्रीज होते. बरोबर. आता समजा टेम्परेचर वाढलं, उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपण बाईक मध्ये पाहिलं ऑइल जे असतं इंजिन ऑइल, बरोबर आहे, ते काय होत जातं, पातळ होतं. म्हणजे त्याची विस्कॉसिटी कमी होत जाते. म्हणजे टेम्परेचर वाढलं की विस्कॉसिटी काय होते, डिक्रीज होते. तेच तुम्ही जर हिवाळ्यामध्ये पाहिलं असेल तर हिवाळ्यामध्ये बाईक चालू करताना आपल्याला बरेच वेळा प्रॉब्लेम क्रिएट होतो. बटर स्टार्ट असेल किंवा तुम्ही हे करत असाल, किक मारून चालू करत असाल, तर त्या ठिकाणी गाडी चालू व्हायला थोडासा वेळ लागतो. कारण ते जे ऑइल असतं ते थिक झालेलं असतं थोडंसं थंडीमुळे. म्हणजे त्याची विस्कॉसिटी काय झाली असते, वाढलेली असते. टेम्परेचर कमी झालं की त्याची विस्कॉसिटी काय होते, वाढते. कीप इन माइंड दॅट दिस पॉइंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. देन इफेक्ट ऑफ द इम्प्युरिटी. आता इम्प्युरिटी म्हणजे काय, अडल्ट्रेशन. तर तुम्ही इम्प्युरिटी ऍड केली, इम्प्युरिटीचे 2 प्रकार जर आपण पाहिले, समजा तुम्ही लिक्विड मध्ये फॉर एक्झाम्पल वॉटर घेतलं आणि त्या वॉटर मध्ये तुम्ही लिक्विड काय सॉरी इम्प्युरिटी ऍड केली, डिटर्जंट. आता डिटर्जंट पावडर ऍड केल्यानंतर काय होईल बघा मित्रांनो, तर विस्कॉसिटी काय झालेली असेल, कमी झालेली असेल. डिटर्जंट पावडर ऍड केली तर विस्कॉसिटी काय झाली असेल, कमी झाली असेल. आणि त्या ठिकाणी जर तुम्ही दुसरं अडल्ट्रेशन किंवा इम्प्युरिटी घेतली, फॉर एक्झाम्पल तुम्ही हे घेतलं, हनी घेतलं किंवा शुगर घेतली, साखर घेतली, तर साखर जर त्याच्यामध्ये ऍड केली तर त्याची विस्कॉसिटी काय झाली असेल, वाढलेली असेल. ऑल अंडरस्टँड. when you add the detergent powder viscosity decreases, when you add sugar, okay,
you add the detergent powder, viscosity decreases. When you add the sugar, viscosity increases. विस्कोसिटी वाढणे किंवा कमी होणे हे इम्प्युरिटीच्या नेचरवर अवलंबून असतं. इम्प्युरिटी कोणत्या प्रकारची आहे, बरोबर आहे. तर इम्प्युरिटी तुम्ही इथं वाक्य लिहिलेले पहा, viscosity value decreases with increase in the adulteration. Decreases with increase in adulteration. तर बऱ्याच वेळा विस्कोसिटी ही डिक्रीज होत असते, कारण डे टू डे लाईफ मध्ये आपण विस्कोसिटी वाढवण्यासाठी जे काही इम्प्युरिटी ऍड करतो, कारण तुम्ही जर साखर ऍड करायची म्हटलं, बरोबर आहे, तर त्याची विस्कोसिटी वाढलेली असेल, थिक झालेली असेल, बरोबर आहे. आपण साखरेचा पाक तयार करतो, कसा असतो तो, चिकट चिकट असतो. पाण्यामध्ये आपण साखर टाकतो, चिकट बनतो तो, त्या ठिकाणी त्याची विस्कोसिटी वाढली असते. आणि विस्कोसिटीचा अर्थ काय, हिंदीमध्ये जर सांगायचं झालं तर चिपचिपाहट किंवा चिकटपणा, त्यालाच आपण काय म्हटलं, विस्कोसिटी. समजलं का सगळ्यांना हा कन्सेप्ट विस्कोसिटी म्हणजे काय, विस्कोसिटी बद्दलचा कन्सेप्ट सगळ्यांच्या लक्षात आलाय का? त्याच्यानंतर मित्रांनो जाणार आहोत आपण पुढच्या टॉपिक कडे, तो म्हणजे न्यूमेरिकल बेस्ड ऑन दिस टॉपिक. या टॉपिक मध्ये न्यूमेरिकल्स आहेत. वेळ संपत आलेला आहे, ठीक आहे, शेवटचे 5 मिनिटं राहिलेले. तर आपण जाणार आहोत न्यूमेरिकल कडे, ठीक आहे. शेवटचे 5-10 मिनिटं आहेत, आपण न्यूमेरिकल कडे जाऊया. जाता जाता हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे, न्यूमेरिकल्स, ठीक आहे. तर मित्रांनो एक न्यूमेरिकल आपण पाहूया या ठिकाणी. कॅल्क्युलेट ड्रॅग फोर्स. ऑब्जेक्टिव्ह जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करायला घेताय त्यावेळेस आपल्याला असे काहीतरी शब्द पाहायला मिळतात, ड्रॅग फोर्स. अरे हा ड्रॅग फोर्स कुठून आला, म्हणजे विस्कस फोर्स. आपण जायचं काय करणार नाहीये. ऑन अ स्पियर ऑफ रेडियस 5 सेंटीमीटर आपल्याला एक स्पियर दिलेला आहे आणि त्याच्यावरती फोर्स अप्लाय केलेला सांगितलं त्यांनी. किती फोर्स आहे काय ते आपण पाहूया. आणि त्याची रेडियस दिलेली आपल्याला, किती दिलेली आहे, 5 सेंटीमीटर. किती दिलेली आहे, 5 सेंटीमीटर. ट्रॅव्हलिंग इन अ लिक्विड having the viscosity 2.2 into 10 raised to -3 न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. काय काय गिवन आहे पहा बरं. रेडियस r इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. सेंटीमीटर चालते का आपल्याला, नाही, मीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल, डिवाइड बाय 100 करा, 0.05 मीटर होईल. त्याच्यानंतर कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी थीटा किती दिलेला आहे, 2.2 into 10 raised to -3 न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर गिवन आहे, ठीक आहे. तुम्ही सॉल्व्ह केलेला आहे, इथं पाहू शकता दिलेलं आहे इथं. त्याच्यानंतर v म्हणजे काय, व्हेलॉसिटी. कोणती व्हेलॉसिटी असेल सांगा बरं तुम्ही. हो सर, ती टर्मिनल व्हेलॉसिटी असणार आहे, बरोबर आहे. कोणती व्हेलॉसिटी दिली, ही टर्मिनल व्हेलॉसिटी. किती दिली आपल्याला, 25 मीटर पर सेकंद. किती आहे, 25 मीटर पर सेकंद. व्हेलॉसिटी v इज इक्वल टू 25 मीटर पर सेकंद. युनिट सगळे आहेत का, आहेत. आता आपल्याला फॉर्म्युला आहे f इज इक्वल टू काय, 6 पाय इटा r v. व्हॅल्यू पुट करून टाका याच्यामध्ये, बरोबर. पुटिंग ऑल द व्हॅल्यूज. व्हॉट इज हियर 6 कॉन्स्टंट, ओके, 6 पाय. याच्याबद्दल काय अडचण आहे कुणाला, नाही सर ह्या व्हॅल्यू कॉन्स्टंट असल्यामुळे तुम्ही डायरेक्ट टाकल्या तरी चालतील. 6 पाय आहे का इथे, हो. त्याच्यानंतर इटाची व्हॅल्यू किती आहे, 2.2 into 10 raised to -3 आहे का, हो. त्याच्यानंतर r 0.05 टाकली. त्याच्यानंतर व्हेलॉसिटी 25 and put all these value and take multiplication. जर आपण गुणाकार केला 6 गुणिले 3.14, ओके, 6 into 3.14 into 2.2 into 10 raised to -3 into 0.05 into 25, ठीक आहे. आता हे मल्टिप्लिकेशन जर केलं, काय करायचं, सायंटिफिक कॅल्क्युलेटर घ्या, ठीक आहे. 6 टाका, 3.14 टाका कॅल्क्युलेटर वरती आणि शांततेने कॅल्क्युलेटर यूज करायला शिका. कारण मॅथ मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेटर वापरायचं आहे, मेकॅनिक्स मध्ये वापरायचं आहे, ठीक आहे, आणि फिजिक्स मध्ये पण तुम्हाला कॅल्क्युलेटर वापरायचं आहे. सायंटिफिक कॅल्क्युलेटर कसं वापरायचं याच्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं या ठिकाणी गाईडलाईन्स देतो. मित्रांनो याचा गुणाकार तुम्हाला करता येईल, हा हे मल्टिप्लिकेशन सहज तुम्ही कॅल्क्युलेटर करू शकता. ठीक, मल्टिप्लिकेशन करून घ्या. काय मल्टिप्लिकेशन आलंय ते इथं नोट डाऊन करा, ठीक आहे, केलंय तुम्ही नोट डाऊन इथं. त्याच्यानंतर काय करायचं, कॅल्क्युलेटर 2.2 टाईप करा, मल्टिप्लाय बाय 10 raised to -3. आता 10 raised to -3 कसा टाकायचा त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो नंतर. आता 2.2 टाका,
ठीक आहे. त्याच्यानंतर 0.05 टाका इंटू 25 टाका. मॅक्झिममली आपण इथं पहा न्यूमेरिकल सॉल्व्ह करत असताना इथं 10⁻³ जसं तसा ठेवला होता, त्यामुळे कॅल्क्युलेटरवर टाकला तरी चालेल, नाही टाकला तरी चालेल. नाही टाकल्याचा फायदा काय होतो की आपल्याला तो जसा तसा पुढे आला, इथं आलाय ना, तुम्ही त्याला हायलाइट केलंय थोडस, पहा जसा तसा पुढे आलाय तो 10⁻³ जो इथं आपण घेतलेला आहे 10⁻³. मग काय करा, ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या व्हॅल्यू काय करा, मल्टिप्लिकेशन करून घ्या सगळ्या व्हॅल्यूचं, आणि त्याचे मल्टिप्लिकेशन किती आलंय तर 51.81. कॅल्क्युलेटर मी करून घेतलं होतं. 51.81 51.81 हे तुमचं आलंय, आणि मल्टिप्लाय बाय 10⁻³ तुम्ही काय केलंय, मल्टिप्लाय केलंय. आणि फोर्स असल्यामुळं फोर्सचं युनिट काय असतं, डोळे झाकून लिहा, न्यूटन. And this is viscous force. What is value of the viscous force? 51.81 into 10⁻³. All of you understand? And unit Newton. Objective मध्ये पहा कन्फ्युज केलं जातं. काय केलं जातं ऑब्जेक्टिव्ह मध्ये, ऑप्शन समजा ए असेल तुमचा, ऑप्शन बी काय देतात, हेच आन्सर असतं. F is equal to 51.81 into 10⁻³ च्या ऐवजी +3 लिहिलेला असतो. आणि आपण काय करतो, ऑब्जेक्टिव्ह व्यवस्थितपणे पाहत नाही. इथं 10⁻³ आहे, सगळ्यांना दिसतोय, गुलाबी रंगाने तुम्हाला हायलाइट करून दाखवतो. ठीक आहे, 10⁻³, पण इथं 3 दिसतोय, तरी आन्सर चुकलेला आहे. हे बरोबर आहे, ऑप्शन ए. असे तुम्हाला ऑप्शन काय करतात, कन्फ्युज करणारे देतात. न्यूमेरिकल तुम्हाला सॉल्व्ह केल्यानंतर बऱ्याचशा व्हॅल्यू सेमच वाटतात आणि आपण कन्फ्युज होऊन जातो. कन्फ्युज व्हायचं काही कारण नाहीये. अशा पद्धतीने हे न्यूमेरिकल होतं. कशावरती पाहिलं आपण, स्टोक्स लॉ वरती पाहिलं. आपण अजून एक न्यूमेरिकल पाहूया जे आधारित आहे आपल्या न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी वरती. अ मेटल प्लेट ऑफ एरिया 2.5 into 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर. एरिया दिलेला आहे आपल्याला, एरिया किती दिलेला आहे, 2.5 into 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर. डीएक्स दिलेला आहे आपल्याला, डिस्टन्स to 0.25 into 10⁻³ meter, and thick layer of castor oil. Numerical वाचा. A metal plate of area 2.5 into 10⁻⁴ meter square is placed on a 0.25 into 10⁻³ meter thickness layer of castor oil. Castor oil मध्ये काय, एरंडी तेल घेतले आपण. If a force of 2.5 Newton needed to move the plate with velocity, इथं काय दिलेले, velocity दिलेली आहे 3 into 10⁻² meter per second. Calculate coefficient of viscosity. तर coefficient of viscosity काढायची म्हटलं फॉर्म्युला काय, eta is equal to F upon A, असा आपण फॉर्म्युला वापरा. eta is equal to, काय फॉर्म्युला वापरायचा, eta is equal to F upon A into dv by dx. आता इथं dx वर न्यूमरेटरला गेलेला आहे, कशामुळे गेलाय, हा खालचा वरती नेला तरी चालतो, इथं आपण डायरेक्ट टाकला इथं. ठीक आहे, F is equal to हा फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू पुट केली. आता तुम्ही F ची व्हॅल्यू किती घेतलेली आहे, 2.5 घेतली. पुढे येते 2.5 दिसते का इथं, 2.5 न्यूटन. त्याच्यानंतर dx पुढे डिस्टन्स दिलेलं आहे पहा, 0.25 into 10⁻³ टाकलाय. त्याच्यानंतर एरिया किती आहे, 2.5 into 10⁻⁴ दिसतो इथं आहे. आणि डीव्ही म्हणजे व्हेलॉसिटी 3 into 10⁻². या सगळ्या व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेटरवर पुट करा. पुट केल्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेशन कसं मिळेल पहा, 2.5 into 0.25 into 10⁻³ डिवाइडेड बाय 2.5 into 10⁻⁴ into 3 into 10⁻². आता कॅल्क्युलेशन करत असताना अतिशय सुंदरपणे तुमच्या लक्षात येईल, 2.5 इथं आहे, 2.5 कॅन्सल झाला. आता या दोघांचा भागाकार करा, 0.25 आणि 3 चा भागाकार करा, तो किती आला, 0.083 आला. आता इथं पहा, तर 10⁻⁴ आहे, इथं 10⁻² आहे. डिनॉमिनेटरला काय होईल, इथं 10⁻�6 होईल. न्यूमरेटरला इथं किती आहे, 10⁻³ आहे. परंतु मित्रांनो इथं जर पाहिलं 10⁻³ इथं 10⁻6 आहे, काय राहील बरं डिनॉमिनेटरला, 10⁻³ राहील डिनॉमिनेटरला. हा 10⁻³ वरती गेल्यावर काय होईल, प्लस होईल, आणि तुम्हाला आन्सर मिळेल 0.083 मल्टिप्लाय बाय 10⁻³ डिनॉमिनेटर
तर न्यूमरेटरला गेलाय पहा इथं, तर तो होतो 10⁻⁻³ 10⁻⁻³ अशा पद्धतीने तुम्हाला आन्सर मिळालं आणि त्याचा आन्सर आलाय न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. ऑब्जेक्टिव्ह मध्ये न्यूमेरिकल शांततेनं ऑब्झर्व करा, कारण 0.035 दिसतोय, कदाचित तिथं 0 ऑप्शन समजा हा बी असेल तुमचा, ऑप्शन ए चुकीचाच असेल काहीतरी 0.085 असेल. आपण सॉल्व्ह केलं असं सर 3 आले तर 5 आले बरोबर. जर 10⁻³ याच्या -3 दिला जातो आणि आपण गडबड ऑप्शन चूज करून टाकतो तो. ठीक आहे, अशी गडबड बिलकुल करायची नाही न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना, गोंधळ बिलकुल करून घ्यायचा नाही. असं आपण न्यूमेरिकल तुम्हाला समजलं असेल बरोबर आहे. आणि सगळ्यांनी न्यूमेरिकल सॉल्व्ह करत असताना एक नोटबुक घ्या बरोबर आहे, एक पेन व्यवस्थितपणे छानपैकी न्यूमेरिकल पुन्हा एकदा सॉल्व्ह करून पहा. सायंटिफिक कॅल्क्युलेटर विकत घ्या. सायंटिफिक कॅल्क्युलेटर कोणतं घ्यायचं, तर सायंटिफिक कॅल्क्युलेटर घेताना FX 991 MS हे कॅल्क्युलेटर यूज करा. FX सायंटिफिक कॅल्क्युलेटर. मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सायंटिफिक कॅल्क्युलेटर आहेत, परंतु आपल्याला ब्लॅक कलरचं जे आहे कॅशिओ कंपनीचं आहे. ठीक आहे, तर ते सायंटिफिक कॅल्क्युलेटर तुम्ही यूज करू शकता. अशा पद्धतीने हे न्यूमेरिकल तुम्हाला समजलं असेल. त्याच्यानंतर आपण पुढच्या कन्सेप्ट कडे नंतर मी तुम्हाला घेऊन जाईल. अतिशय इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे हा. तोपर्यंत आपण सगळ्यांनी या ठिकाणी थांबूया. ओके, थँक्यू, बाय.